अमरावतीमधील लोकसभेचं फिसकटलेलं गणित हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या काणीधाणी आहे। महायुतीकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ हे पितापुत्र नाराज होते व त्यासोबत महायुतीतील घटक पक्ष असलेला प्रहार पक्ष सुद्धा नाराजीत होता व त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्या विरुद्ध उमेदवार देण्याचे ठरवलेले होते व त्याच पार्श्वभूमीवर प्रहार पक्षाकडून शिवसेना ठाकरे गटाचे दिनेश भोप यांना तिकीट जाहीर झालेले आहे व त्याच अनुषंगाने शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांनी सुद्धा आता उमेदवारीपासून न्यूटन घेत प्रहारचे उमेदवार दिनेश भोप यांना पाठिंबा देण्याचे ठरवलेले आहे। प्रहार शिवसेना आणि शिंदे गट त्यासोबत शिवसेना ठाकरे गट यांची एकी हे राज्यामध्ये प्रथमतःच पाहायला मिळत आहे। नवनीत राणा विरुद्ध प्रहार शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट हे जोराने लोकसभा रिंगणात उतरलेले आहेत। त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक कोणासाठी किती जड असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आता लागलेलं आहे। सध्याच्या राजकीय गणितानुसार दिनेश भोप आणि महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांच्यामध्ये काट्याची टक्कर होणार असल्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे। त्यामुळे होणारी निवडणूक कोणाच्या पारड्यात जाऊन पडेल हे पाहणे योग्य ठरणार आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।